जय लहुजी, जय भीम. समाज बांधवाओ, आज आपल्या डोक्यामध्ये एक विचार आला की मातंग समाजाची अधोगती का, हा विषय घेऊन मी आज तुमच्या समोर आलेलो आहे. तो विषय कितीपत खरा आणि कितीपत खोटा हे आपण ठरवायचं. मातंग समाजाची अधोगती का झाली, कशामुळे झाली, काय कारण आहे? माझे स्पष्ट मत आहे की मातंग समाज अंधश्रद्धेकडे जास्त वळला गेला आणि शिक्षणाचा अभाव, या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. शिक्षण नसल्यामुळे खरं आणि खोटं काय कळना आणि अंधश्रद्धा असल्यामुळे कुणकड जायचे नेमकं ते कळना. आणि त्यामध्ये काही आपल्या समाजातले चतुर आणि चाटाळ माणसं जे आहेत ते नेते झाले आणि ते नेते आपल्या समाजाला कुठल्या तर राजकीय पक्षाच्या दावणीला बांधणे आणि माझ्या पाठीशी एवढा समाज आहे म्हणून तिथून काही चार पैसे काढणे, स्वतःचा स्वार्थ साधणे, काही आपल्या जवळ आजूबाजूला असणाऱ्या चार कार्यकर्त्याला दारू, बिर्याणी, विविध खाद्य पुरवणे आणि त्या कार्यकर्त्याला आपल्या पाठीशी कायमस्वरूपी खंबीर ठेवणे, सतत आपल्या सोबत ते कार्यकर्ता असला पाहिजे, अशी एक त्या नेत्याची धारणा झाली. आणि मग माझ्या पाठीमागे एवढे कार्यकर्ते आहेत, राजकीय पुढारी त्याला बिलगून राहतो आणि तो मातंग समाजाचा कार्यकर्ता प्रामाणिक आणि एकनिष्ठेनं आपल्या समाजाचं मतदान त्याच्या पदरात टाकतो. किती पैशासाठी? एक 5-50 हजार, 10-20 हजार, फार झालं तर लाखिक रुपये. त्या लाखिक रुपयातले 5-50 हजार घरी ठेवायचे आणि 5-50 हजार कार्यकर्त्यामध्ये वाटायचे आणि ते मतदान त्याला द्यायचं. काय झालं की समाजाला पक्षाच्या नेत्याच्या दावणीला बांधणे असं झालं. म्हणजे चळवळ मिंदी झाली. जो कार्यकर्ता चळवळ चालवतोय त्याची चळवळ जर मिंदी झाली तर ती चळवळ समाजाच्या हितासाठी काम करत नाही, ही पक्क लक्षात ठेवायचं. जिथं जिथं समाजाचं हित येतं तिथं तिथं यानं नेत्याकडून पैसे काढले असल्यामुळे हा समाजाचा नेता त्या पक्षाच्या नेत्याच्या विरोध बोलू शकत नाही, समाजाचं हित मांडू शकत नाही. आणि म्हणून समाजाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा दलाल कार्यकर्त्याकडून, अशा दलाल नेत्याकडून समाजाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. फायदा त्या नेत्याचा झाला, मांग नेत्याचा. ते विविध मार्गाने त्या पक्षाच्या नेत्याच्या सानिध्यात राहून विविध मार्गाने पैसे काढतो, मोठा होतो. मग गाडी आली, घोडी आली, शेती बाडी आली, चांगली नवीन साडी आली, या सगळ्या गोष्टी तो मातंग समाजाचा नेता 100% प्राप्त करतो. आता ही सगळ्याच जातीच्या नेत्यामध्ये आहे, आम्हाला दुसऱ्या जातीचं काही घेणं देणं नाही. का तर मांग समाजाचा जिथं प्रश्न येतो त्यावेळेस मी ज्या मांग जातीत जन्मलो त्या जातीचं मला काहीतरी देणं लागतं, म्हणून
आजचा व्हिडिओ प्युअर मांग समाजासाठी. माझ्या समाजाचं परिवर्तन झालं पाहिजे आणि माझा मांग समाज स्वाभिमानी निर्माण झाला पाहिजे, याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. माझी विनंती आहे मातंग बांधवांनो तुम्हाला, शिक्षण नोकरी लागवायची म्हणून करू नका. शिक्षण हे मला नोकरी पाहिजे म्हणून करू नका. मी माझ्या या शिक्षणाच्या ताकदीवर किमान 10 तरी नोकर माझ्या उद्योगामध्ये कामाला लावू शकतो, एवढी ताकद निर्माण करा. म्हणजे तुम्ही उद्योगपती व्हा आणि उद्योगपती होण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातले प्रत्येक प्रशिक्षण घ्या, चांगल्या पद्धतीचं शिक्षण घ्या, विविध उद्योगाची माहिती घ्या आणि उद्योजक निर्माण व्हा. तुम्हीच दुसऱ्या 10-20 तरुणांना काम देऊ शकता. एक मात्र अट आहे, कुणाचा दलाल बनू नका. चळवळ चालवणारा नेता दलाल झाला की चळवळ बंद पडली, मिंदी झाली. तो नाक उंच करून ताट मान करून समोरच्या व्यक्तीच्या पुढे बोलू शकत नाही. म्हणून चळवळ मिंदी होऊ देऊ नका. आज महाराष्ट्रातल्या पूर्ण चळवळी, बऱ्यापैकी चळवळी स्वाभिमानी आहेत आणि दलालाची फळी एक फार मोठी आहे. आणि जी दलालाची फळी आहे तिथं दारू, बाई, बाटली, बिर्याणीची ताटली, काय जे पाहिजे ती मिळत आहे. तिथं त्या नेत्याच्या नेतृत्वाखाली गुलामीत राहावं लागतंय, मिंद व्हावं लागतंय. नेत्याने सांगायचं आणि मांगाच्या नेत्याने करायचं, पक्षाच्या नेत्याने सांगायचं आणि मांगाच्या नेत्याने करायचं. त्या नेत्याने समाजाला एकट्ठा करायचं आणि कशाही माध्यमातून पक्षाच्या दावणीला बांधायचं, स्वतःचा स्वार्थ करायचा. हे बऱ्यापैकी चालू आहे. कुणाचं नाव घेत बसायचं नाही आज, कारण नाव घेण्याची परिस्थिती का नाही, तर कुणाही एका नेत्याचं नाव घेणार. मी सुद्धा दलालच आहे. याचं कारण असं, मला उद्या म्हणणार आहोत तुम्ही सुद्धा काँग्रेस पक्षाचा आहे, तुम्ही सुद्धा दलाल आहेत. तुमच्या वाक्याला मी खोडून काढणार नाही, खरं आहे. पण मी ज्या दिवशी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला त्या दिवशी बसवराज पाटील, मधुकरराव चव्हाण, शिवाजीराव मोघे, जिल्ह्याचे अध्यक्ष धीरजजी पाटील, जिल्ह्याच्या उपाध्यक्षा शहापूरकर मॅडम आणि असे मधुकरराव चव्हाण, असे बरेचसे मोठे नेते, आणि तिथं माझा प्रवेश झाला होता. त्या प्रवेशाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस मला बोलण्याची संधी मिळाली त्यावेळेस मी म्हणलो होतं, जोपर्यंत काँग्रेस पक्ष माझ्या समाजाचं हित करेल तोपर्यंत मी काँग्रेस पक्षासोबत राहीन. ज्या दिवशी माझ्या मातंग समाजाचा निस्ता वापर दिसून येईल आणि माझ्या मातंग समाजाला न्याय मिळणार नाही, त्या दिवशी काँग्रेसचा आणि माझा काही संबंध राहणार नाही. प्रथम मी माझ्या समाजाच्या रक्ताचा आहे आणि पुन्हा मी पक्षाचा आहे, हे माझ्या भाषणामध्ये बोललेलं पहिल्या दिवशी. आता माझ्यावर किती विश्वास ठेवायचा हे कार्यकर्त्यांनी, मातंग समाजाने ठरवायचं. पण उघड सांगतो, काँग्रेसमध्ये मी प्रवेश का केला तर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ काँग्रेसनं दिलं. मातंग समाज अभ्यास आयोग 1 ऑगस्ट 2003 ला सुशील कुमार शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री काँग्रेसचे, त्यांनी दिलं, आयोग स्थापन केला. आणि तेच उद्या भावी काळी मातंग समाजाला सत्ता आल्यानंतर निश्चित न्याय देतील असा मला विश्वास आहे आणि म्हणून मी काँग्रेस सोबत आहे.
हा विषय माझा इथं संपला माझ्या काँग्रेसच्या प्रवेशाचा. म्हणजे मला एवढं म्हणायचं की ज्या ज्या ठिकाणी माझ्या समाजाचा मुद्दा येईल आणि माझ्या समाजाला न्याय मिळत नाही काँग्रेसकडून दिसेल त्यावेळेस मी वरिष्ठ नेत्याला तेवढ्याच ताकदीने बोलणार माझ्या समाजाचे हित अगोदर आणि मग मी समाजाचा आणि मग मी पक्षाचा. लोकांचे देव कितीही असू द्या, पक्षातल्या नेत्याला देव मानू द्या, दगडातल्या देवाला देव मानू द्या, हजारो देव कुणाचे असतील, मला त्या देवाचं काहीही घेणं देणं नाही. पण माझा देव माझा समाज आहे, ते मातंग समाज आहे. लोक देवाच्या दारात जाऊन मरतील, लोक नेत्यांच्या दारात जाऊन मरतील, मला काही घेणं देणं नाही. पण मी माझ्या समाजाच्या मांडीवर मुंडकं देऊन मरणार, ही भूमिका माझी आहे. मला मांग समाजासाठी मरायचंय, शेवटपर्यंत मांग समाजासाठी काम करायचंय. 32 वर्ष मांग समाजासाठी काम केलं. मोडक्या गाडीवर केलं, सायकलवर केलं, मोटरसायकलनं केलं, एसटी न केलं, सगळा जिल्हा महाराष्ट्र पिंजून काढला. पण माझ्या समाजाचं हित मी जोपासण्याचं काम केलं आणि ती मी जोपासत राहणार मरे तोपर्यंत. राहिला विषय मातंग समाजाच्या अधोगतीचा. माझ्या येड्या बाबड्या भोळ्या आणि अज्ञान मातंग समाजाचं नुकसान जर कुणी केलं असेल तर मातंग समाजामध्ये चाटाळ आणि चतुर स्वतःचा स्वार्थ साधणारे जे नेते आहेत त्या सगळ्यांनी मांग समाजाचं वाटोळं केलेलं आहे. आणि जे मातंग समाजामध्ये तन मन धनानं समाज हितासाठी लढणारे माणसं आहेत त्या कार्यकर्त्यांनी मातंग समाजाचं भलं केलेलं आहे. काही प्रमाणात असेल पण निश्चित भलं केलेलं आहे. म्हणून माझं आता प्रामाणिक कार्यकर्त्याला एवढं मत आहे, समाजातल्या प्रामाणिक कार्यकर्त्याला, मातंग समाजातील प्रामाणिक कार्यकर्त्यांनी आणि समाजाचं हित करणाऱ्या कार्यकर्त्यांनी, अशा समविचारी कार्यकर्त्यांनी, ते कोणत्याही संघटनेत असू द्या, कोणत्याही पक्षात असू द्या, पण या सर्व समविचारी आणि समाजाचे हित करू पाहत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. पक्षविरहित एकत्र येणं, विविध पक्षामध्ये असू द्या, पण जिथं समाजाचं हित असेल तिथं आपण त्या पक्षावर दबाव टाकून आपल्या समाजाचं कल्याण करण्यासाठी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून 25 लाख रुपयाची फाईल थेट महामंडळातून मिळावी आणि कसलीही जामीन न घेता मिळावे. सरकारच्या फक्त बॉन्ड पेपरवर त्या लाभधारकाच्या सह्यान साध्या 2 नॉर्मल जामीन, कसलाही बोजा नसावा, कसलाही सातबारा नसावा, कसलीही नोकरी नसावी, साधे 2 जामीनदार, अशा पद्धतीनं 25 लाख रुपयापर्यंत कर्ज देण्यात यावं ही माझी मागणी आहे. टायगर सेनेची, न्यू भारतीय टायगर सेनेची. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून छोटे मोठे सर्वच कर्ज थेट महामंडळातून चालू करण्यात यावे. बँका आपल्याला कर्ज देत नाहीत आणि दिलं तर तुटपुंज देतात आणि ते पण 100मध्ये 1-2 व्यक्तीला. म्हणून थेट महामंडळातून कर्जाच्या फायली देण्यात यावा आणि साध्या नॉर्मल जमिनीवर देण्यात याव्या, ही पहिली मागणी. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण आकृती पुतळा काही झालं तरी चालेल, पण या वर्षात 1 ऑगस्ट 2025 पर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा शासकीय दूध डेअरीच्या पुढे उभारलाच पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे. राणा जगदीश पाटील यांनी 4 ऑगस्ट 2024 ला 1 एकर जागा अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या स्मारकासाठी दिली अशी घोषणा केली, जागा मोजून दिली, 1 कोटी रुपये दिलेत असंही सांगितलंय. हे काम तात्काळ चालू झालं पाहिजेत.
आणि 1 कोटी अधिक 4 कोटी अशा पद्धतीने या स्मारकासाठी 5 कोटी रुपये मिळावे अशी ही आमची मागणी आहे. या 2 मागण्या. तिसरी मागणी, धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयाच्या पुढे असणारा क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे हा चौक सुशोभीकरण करावा. तिथं असलेलं अतिक्रमण बाजूला सारावं आणि घोड्यावर स्वार असणारा क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा पुतळा, पूर्णाकृती पुतळा उभा करून द्यावा. कारण क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांनी देश स्वतंत्र करण्यासाठी लढा दिला, क्रांतीवीर घडवण्यासाठी लढा दिला. वासुदेव बळवंतराव फडके, लोकमान्य टिळक, रासू गावंडे आणि त्यांच्या सोबत महात्मा ज्योतिराव फुले असे बरेचसे क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांनी निर्माण केले. अशा महामानवाचा, अशा क्रांतीवीराचा, अशा आद्य क्रांतीवीराचा लहुजी बाबा साळवे यांचा पूर्णाकृती पुतळा जिल्हा सत्र न्यायालयाच्या धाराशिव येथील लहुजी वस्ताद साळवे चौकामध्ये उभा करून देण्यात यावा. यासाठी लढा देणारे, निस्वार्थी आणि मांग समाजासाठी मरणारे आणि मांग समाजाचा विकास करणारे जे जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी एकत्र यावं. यासाठी न्यू भारतीय टायगर सेना हा लढा उभारणार आहे. ज्या ज्या संघटनेला वाटतंय न्यू भारतीय टायगर संघटनेच्या सोबत काम करावं, अशा सर्वच कार्यकर्त्याला, समाज बांधवाला विनंती आहे, तुमचं अस्तित्व तसंच ठेवून फक्त सोबत काम करूया. विविध पक्षात असा काही हरकत नाही, पण समाज हितासाठी एकत्र यावं असं आव्हान मी स्वतः न्यू भारतीय टायगर सेनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने करत आहे. आणि या मागणीला जे जे पक्ष विरोध करतील त्या सगळ्याच पक्षाला मतदान करायचं नाही आणि जे जे पक्ष या मागणीला पाठिंबा देतील त्या पक्षाच्या कुठल्याही नेत्याला निवडून आणा. जेवढं आपलं मतदान आहे तेवढं करा. पण जे माणसं, जे पक्ष अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी, क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवेंच्या पुतळ्यासाठी जे कोण विरोध करतील त्यांना मतदान द्यायचं नाही. कुठलाही पक्ष असू द्या, थेट अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून मातंग समाजातल्या कर्ज मागणी लाभार्थाला थेट कर्ज देण्यासाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जो पक्ष प्रयत्न करेल आणि अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून थेट मातंग समाजाच्या तरुणाला कर्ज देईल त्याही पक्षाला आपल्याला सपोर्ट करायचा आहे. आणि जो पक्ष याच्यासाठी आवाज उचलणार नाही त्याला मतदान देऊ नका, असंही आव्हान आहे. मातंग समाज बांधवांनो, माझी विनंती आहे, तुम्ही देवा धर्मावर जास्त खर्च करण्यापेक्षा, अंधश्रद्धेवर जास्त खर्च करण्यापेक्षा आपल्या लेकराच्या शिक्षणावर खर्च करा. एवढा खर्च करा की मी या माताचा आहे. मातंग समाजाचा तरुण MA पुढे गेला पाहिजे. मग MA पुढे कुठलंही उच्च शिक्षण घेऊ त्या चालेल, पण MA पुढे जावा. 10वी नापास होऊन पोरगा जय लहुजीन जय अण्णा म्हणी थिंडायला, भाकरीला मोतात, घरात भाकर नाही, काम नाही, धंदा नाही. आई वडील म्हातारे असतात, त्या म्हाताऱ्या आई वडिलाची काठी सक्षम हा तरुण बनला पाहिजे. हीच दारू पिऊन जर मेला तर त्या म्हाताऱ्या माणसांची आधाराची काठी कोण बनणार? तुम्ही आम्ही सगळेजण एक असाल तर आरक्षण सुद्धा आपल्या हातात आहे. आरक्षण कोणी घेऊन जाऊ शकणार नाही. जशी जशी संख्या मातंग समाजाची मोठ्या प्रमाणात होईल आणि जसे जसे मातंग समाजातील तरुण सुज्ञ होतील, आपलं नुकसान कोण करायले आणि ते नुकसान करणार कोण आहे हे ओळखण्याची ताकद त्या कार्यकर्त्याजवळ आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सुशिक्षित बना, जास्तीत जास्त शिक्षण घ्या आणि जास्तीत जास्त शिक्षण घेतल्यामुळे आपलं नुकसान कशात व्हायले हे कळाल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून अंधश्रद्धा सोडा. श्रद्धा असू द्या तुमची ईश्वरावर, कोणत्याही देवावर. श्रद्धा असणं वेगळं आणि अंधश्रद्धा असणं वेगळं. त्या अंधश्रद्धेच्या माध्यमातून तुम्ही आपल्या आकाड श्रावणात मर्याईच्या पुढे 70 हजार रुपयाचे रेडे कापता. माझं असं म्हणणं आहे, आपल्या मर्याईला 70 हजाराचा रेडा चालतो आणि ब्राह्मणाच्या देवाला 2 रुपयाचा पेढा चालतो. 2 रुपयाच्या पेढ्यामध्ये ब्राह्मणाचे, गुजराचे, मारवाड्याचे, सगळ्याच सोन्या नानाच्या देवाची पूजा होते आणि आपले मटण खाणाऱ्या देवाची 70 हजार रुपयाचे रेडे कापून पूजा होती. बकरे, कोंबडे, रेडे. ही अंधश्रद्धा आहे. ही अंधश्रद्धा कायमची नाकारा. श्रद्धा ठेवा. शिक्षणाला महत्व द्या. वेगवेगळे उद्योग करा. जिथं महामंडळ कर्ज देत नाही, ज्या बँके कर्ज देत नाहीत, त्या बँकेमध्ये चांगलं रेकॉर्ड ठेवा. देवाणघेवाण करा. बँकेत 5-25 हजार रुपये ठेवा. बँक तुम्हाला 1,00,000-2 लाख रुपये कर्ज देते. त्या 1,00,000-2 लाख रुपयामध्ये व्यवसाय चालू करा प्रामाणिकपणाने. बँकेचे व्यवहार चांगले ठेवा. आज 1,00,000-2 लाख रुपये घेतल्याला व्यवहार चांगला ठेवल्यामुळे बँक तुम्हाला 5 लाख रुपये देते. 5 लाखाचा व्यवहार चांगला ठेवा, बँक तुम्हाला 10 लाख रुपये देते. 10 लाखाचा व्यवहार चांगला ठेवा, बँक तुम्हाला 50 लाखापर्यंत कर्ज देते. फक्त बँकेमध्ये व्यवहार चांगला ठेवा, क्रेडिट चांगलं ठेवा आणि उद्योगपती व्हा, हा मुद्दा. आणि हे उद्योगपती होण्यासाठी तुम्हाला उद्योगाचं ज्ञान सुद्धा प्राप्त झालं पाहिजे. वेगवेगळे प्रशिक्षण घ्या. व्यवसायाकडे लक्ष द्या. अंधश्रद्धा सोडा आणि शिक्षणानं घडा. तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे. मातंग समाज बांधवानो, हे असे व्हिडिओ ज्या वेळेस मला वाटतात त्या वेळेस मी बनवणार आहे. राजकारण सुद्धा करा, पण माझ्या समाजाचं कल्याण जो करेल त्या पक्षामध्ये मी काम करेन. खरं सांगतो, तुम्ही प्रामाणिक असला ना, समाज तुमच्या पाठीमागे जीव द्यायला तयार आहे. पण तुम्ही दलाल असाल ना, तर समाज तुम्हाला दलाल, हरामखोर, बडवेगिरी करणारा, नालायक आणि टाकून दिलेला आमच्या समाजाचा नेता आहे असेही समाज म्हणतो. म्हणून समाजाच्या शिव्या खाणारा नेता जो असतो ना, तोच खरा नेता असतो. पण शिव्या कुणाला देतो? आपल्या माणसाला देतो. मग आपल्या माणसानं चांगलं वागलं पाहिजे. आपल्या माणसानं निष्ठा ठेवली पाहिजे. आणि जर निष्ठा असेल, समाजावर प्रेम असेल, समाजासाठी जर तुम्ही काम करत असाल, तर तुमच्या विरोधात बोलणाऱ्या माणसाची जीभ कापण्याची ताकद आपल्या समाजात आहे. ही साहेबांच्या विरोधात बोलतो, हरामखोर म्हणण्याची ताकद आपल्या समाजात आहे. म्हणून समाजाला धोका देऊ नका. जो समाजाला धोका देतो तो स्वतःच धोका खातो. बाबांनो, मातंग समाजातल्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या विषयी मी बोलतोय. अशा कार्यकर्त्याचा हेतू सफल असतो. सफल हेतू सफल, नियती साफ. त्याला यश आपोआप. समाज तुमच्याच पाठीमागे राहणार. तुमचा हेतू साफ असेल तर, तुमची नियती चांगली असेल तर, समाजासाठी काम करण्याची आतमधून भावना असेल तर. म्हणून समाजाचं वाटोळ करणारे जे माणसं आहेत ते पक्षाच्या नेत्याच्या पुढे दलालगिरी करतात. आणि जे समाजाचं हित करणारे माणसं आहेत ते पक्षाच्या नेत्यावर दबाव टाकून समाजाचे हित करतात. फरक. समाजाच्या ताकदीवर पक्षाच्या नेत्यावर दबाव टाकून समाजाचे हित करणाऱ्या कार्यकर्त्याला सलाम आहे. वेगवेगळ्या पद्धतीने काम करा, पण मातंग समाजाचं परिवर्तन घडलं पाहिजे. याच्यासाठी तुम्ही काम करावं. मी तुमच्या सोबत असावं, तुम्ही माझ्या सोबत असावं. फक्त आमच्या सोबत येणारा दलाल नसावा, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्व मातंग समाज बांधवासाठी लढणाऱ्या
तन मन धनातून काम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्याला क्रांतिकारी जय लहूजी, जय भीम, जय अण्णा असंच लढत राहायचंय, प्रामाणिक काम करायचे आणि समाजासाठी मरायचे। ज्या समाजात जन्माला आलाव त्या समाजाचं काहीतरी देणं लागतंय, म्हणून मरेपर्यंत आपल्या समाजाचं परिवर्तन करण्यासाठी काम करा, एवढीच अपेक्षा। धन्यवाद। जय लहूजी, जय भीम, जय भारत, जय हिंद।